सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या जगात कमीत कमी वेळात एक उत्तम उत्पादन कसा तयार करायचा हा नेहमीच एक मोठा प्रश्न असतो. पण गेल्या काही वर्षांपासून अजाईल टेस्टिंग या एकाच नावाने या संपूर्ण क्षेत्राला एक नवी दिशा दिली आहे. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच अजाईल टेस्टिंगच्या आधुनिक पद्धतींबद्दल सविस्तरपणे बोलणार आहोत. तर मग मूळ प्रश्न हा आहे की आजच्या आधुनिक टीम्स चांगलं सॉफ्टवेअर तेही इतक्या झटपट कसं काय बनवतात? ह्याच प्रश्नाच्या उत्तरातून तर अजाईल पद्धतींचा जन्म झाला. आणि ह्या पद्धती फक्त वेगावर नाही तर त्याचसोबत उत्कृष्ट गुणवत्तेवरही लक्ष केंद्रित करतात. चला तर आज आपण काय काय पाहणार आहोत यावर एक नजर टाकूया. आपण सुरुवात करू अजाईल फिलॉसॉफीने, मग स्क्रम आणि कानबान या दोन फ्रेमवर्क्समधला फरक समजून घेऊ. त्यानंतर क्वालिटी अशुरन्स म्हणजेच क्यूएची बदललेली भूमिका, टेस्टिंगच्या काही महत्त्वाच्या स्ट्रॅटेजीज आणि सगळ्यात शेवटी या सर्वांमागे जो दृष्टिकोन बदलला आहे त्यावर आपण बोलू. चला तर मग सुरुवात करूया. आपला पहिला थांबा आहे अजाईल फिलॉसॉफी, म्हणजेच कामाची एक नवीन पद्धत. पण लक्षात घ्या, ही फक्त एक प्रक्रिया नाहीये, तर हा एक संपूर्ण दृष्टिकोन आहे. सॉफ्टवेअर बनवण्याकडे बघण्याचा एक नवा चष्मा आहे. अजाईलचा सगळा डोलारा या 4 मुख्य मूल्यांवर उभा आहे. म्हणजे बघा, नियम आणि टूल्सपेक्षा माणसं आणि त्यांच्यातलं बोलणं जास्त महत्त्वाचं, कागदपत्रांच्या ढिगाऱ्यापेक्षा प्रत्यक्ष चालणारं सॉफ्टवेअर जास्त महत्त्वाचं, कराराच्या अटींवर वाद घालण्यापेक्षा ग्राहकाशी सतत बोलणं, त्याच्यासोबत काम करणं महत्त्वाचं, आणि हो, डोळे झाकून एकाच प्लॅनला चिकटून राहण्यापेक्षा गरजेनुसार बदल स्वीकारणं सर्वात महत्त्वाचं आहे. हीच मूल्य अजाईलची खरी ताकद आहेत. पण थांबा, ह्या 4 व्हॅल्यूज तर फक्त सुरुवात आहे. यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी अजाईल मॅनिफेस्टोमध्ये तब्बल 12 मार्गदर्शक तत्त्व दिली आहेत. ही तत्त्व म्हणजे जणू काही एक गाईडबुक आहे, जे टीमला दररोजच्या कामात हा दृष्टिकोन कसा वापरायचा हे अगदी स्पष्टपणे दाखवतं. ठीक आहे, मग हे तत्वज्ञान प्रत्यक्षात कसं आणायचं? त्यासाठीच तर आहेत 2 लोकप्रिय पद्धती, किंवा आपण त्यांना ब्लूप्रिंट्स म्हणू शकतो, स्क्रम आणि कानबान. ह्या दोन्हींमधला सगळ्यात मोठा फरक आहे त्यांच्या कामाच्या फ्लोमध्ये. कानबान म्हणजे कसं? नदीच्या प्रवाहासारखं काम सतत वाहत राहतं, त्याला खंड नसतो. आणि स्क्रम तो आहे धावण्याच्या शर्यतीसारखा, जिथे छोटे छोटे टप्पे ठरवलेले असतात, ज्यांना आपण स्प्रिंट्स म्हणतो. एक सतत तर दुसरा टप्प्याटप्प्याने पुढे जातो. चला जरा अजून खोलात जाऊन बघूया. एका बाजूला आहे कानबान, एकदम लवचिक, कुठलाही ठरलेला रोल नाही आणि कामात बदल कधीही होऊ शकतो. तर दुसरीकडे आहे स्क्रम, एकदम शिस्तबद्ध. इथे 1 ते 4 आठवड्यांच्या स्प्रिंट्स असतात. प्रॉडक्ट ओनर, स्क्रम मास्टर अशा ठरलेल्या भूमिका असतात आणि स्प्रिंट सुरू झाल्यावर सहसा बदल केले जात नाहीत. निवड पूर्णपणे प्रोजेक्टच्या गरजेवर अवलंबून असते. आपण मेथड्सबद्दल बोलू, पण त्या वापरणाऱ्या माणसांबद्दल काय? खास करून क्वालिटी अशुरन्स इंजिनियरबद्दल. कारण अजाईलमुळे क्यूएची भूमिका अक्षरशः बदलून गेलीये. पूर्वी कसं होतं? क्यूए म्हणजे गेटकीपर. सगळं डेव्हलपमेंट झाल्यावर शेवटी यायचं आणि चुका शोधायच्या. पण अजाईल क्यूए तसा नाही. तो टीमचा एक अविभाज्य सदस्य आहे, जो सुरुवातीपासूनच मैदानात असतो. तो चुका शोधत नाही, तर चुका होऊच नयेत म्हणून मदत करतो. हा बदल रिॲक्टिव्हवरून प्रोॲक्टिव्ह होण्यासारखा आहे. मग हा अजाईल क्यूए नक्की करतो तरी काय? तर इथे फक्त टेस्टिंग नाहीये. एक्सेप्टन्स क्रायटेरिया ठरवण्यापासून ते टेस्ट ऑटोमेशन डिझाईन करण्यापर्यंत आणि रोज टीमसोबत बोलण्यापर्यंत सगळं काही येतं. थोडक्यात काय, तर ही भूमिका आता पूर्वीसारखी मर्यादित राहिलेली नाहीये, उलट खूप मोठी आणि स्ट्रॅटेजिक झालीय. ठीक आहे, क्यूएची भूमिका तर समजली. पण हे काम करण्यासाठी कुठली हत्यारं म्हणजे कोणत्या स्ट्रॅटेजीज वापरल्या जातात? चला बघूया. आता इतक्या सगळ्या टेस्ट्स करायच्या, पण कोणत्या, किती, कन्फ्युजन होतं नाही का? याच प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे या टेस्टिंग पिरामिडमध्ये. हा पिरामिड एक मजबूत आणि कार्यक्षम टेस्ट ऑटोमेशन सूट तयार करण्यासाठी एक परफेक्ट बॅलन्स कसा साधायचा हे शिकवतो. याचा फंडा अगदी सोपा आहे. पाया पक्का तर इमारत पक्की. म्हणजे साधारण 70% युनिट टेस्ट्स असाव्यात, ज्या कोडच्या अगदी लहान भागांची चाचणी करतात. मग त्यावर 20% इंटिग्रेशन टेस्ट्स, ज्या वेगवेगळे भाग एकत्र करून तपासतात. आणि सगळ्यात वर फक्त 10% एंड टू एंड टेस्ट्स. पाया मजबूत, म्हणजे युनिट टेस्ट्स जास्त, कारण त्या सर्वात जलद आणि विश्वासार्ह असतात.
हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की अजाईल टेस्टिंग हे एकदा करून संपणारं काम नाही. हे एक सतत फिरणारं चक्र आहे. हे सुरू होतं स्टोरी रिफाईनमेंटने, मग होतं स्प्रिंट प्लॅनिंग आणि त्यानंतर प्रत्यक्ष टेस्टिंग. पण इथेच ते थांबत नाही. यानंतर सतत फीडबॅक घेतला जातो आणि प्रत्येक स्प्रिंटच्या शेवटी टीम स्वतःचं परीक्षण करते, जेणेकरून पुढच्या वेळी काम अजून चांगलं होईल. आपण इतकं सगळं करतोय, पण गाडी रुळावर आहे की नाही हे कसं कळणार? त्यासाठीच असतात हे मेट्रिक्स. हे आपल्या गाडीच्या डॅशबोर्डसारखे आहेत. लीड टाईम आणि सायकल टाईम आपल्याला कामाचा वेग सांगतात. वेलॉसिटी टीमची क्षमता मोजते, तर डिफेक्ट डेन्सिटी आपल्याला गुणवत्तेचा आरसा दाखवते. हे फक्त आकडे नाहीत, तर ते टीमला सतत सुधारणा करण्यासाठी योग्य दिशा दाखवतात. आणि आता आपण आलो आहोत या सगळ्याच्या सारांशाकडे. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अजाईल टेस्टिंग ही फक्त एक कार्यपद्धती नाही, तर त्यापेक्षा खूप काहीतरी जास्त आहे. आणि हे वाक्य सगळं काही सांगून जातं. अजाईल टेस्टिंग ही केवळ एक पद्धत नाही, तर हा एक दृष्टिकोनातील बदल आहे, जो क्यूएला एक धोरणात्मक भागीदार म्हणून स्थान देतो. याचा अर्थ सोपा आहे. यशस्वी व्हायचं असेल तर फक्त नवीन टूल्स किंवा प्रोसेस वापरून चालणार नाही, तर संपूर्ण टीमच्या मानसिकतेत, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणावा लागेल. गुणवत्ता ही कोणा एकाची जबाबदारी नाही, तर ती संपूर्ण टीमची जबाबदारी आहे. आणि हाच तर खरा अजाईल माइंडसेट आहे.